हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. आणि थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी. मी एक फ्लावर पिंक आणि रेड शेडेड फ्लावर घेऊन आली आहे. ही डिझाईन मी आधीच पेन्सिलने ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर मी याच्यावर कलर फिल केलेले आहे. बाकी सगळे कलर फिल करताना तुम्हाला दिसेल की कसं पिंक कलर बनवला आहे, कसे त्याचे रेड ग्रीन पानं वगैरे बनवलेले आहे पेंटनी. पण मधातला जो फ्लावर आहे रेड फ्लावर, तो तुम्हाला नाही दिसणार बनवलेला, कारण की तो आधी एक शॉर्ट रेडी केला आहे. त्या शॉर्टमध्ये तो रेड फ्लावर स्पेशली मी बनवून त्याचा एक शॉर्ट टाकलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये नाही, शॉर्टमध्ये या व्हिडिओची लिंक केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल शॉर्टमध्ये की मी कशा पद्धतीने रेड फ्लावर रेडी केलेला आहे. बघा, तो रेड फ्लावर शेडेड आहे म्हणून मी स्पेशल शॉर्ट केला आहे त्याच्यासाठी, कारण की त्याला थोडा वेळ लागतो एक शेडेड फ्लावर रेडी करायला. आणि एक मोठा फ्लावर रेडी करणं म्हणजे काहीतरी शिकण्यासारखं आहे त्याच्यामधनं, की कशा पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारे शेडेड फ्लावर रेडी करू शकतो, कुठल्याही कलरमध्ये करू शकतो. मी रेड आणि पिंक केला, तुम्हाला जो वाटेल तो कलर करू शकता. आपण अशा पद्धतीने गुलाब रेडी करू शकतो. फ्लावर्स याच्यापेक्षा मोठे करू शकतो, छोटे करू शकतो. पण कशा पद्धतीने केल्या जातात हे स्पेशली मी सांगितलेलं आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही हे सगळे माझे व्हिडिओ आवर्जून पाहता. त्यासाठी खूप खूप थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. आणि थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी. मी एक फ्लावर पिंक आणि रेड शेडेड फ्लावर घेऊन आली आहे. ही डिझाईन मी आधीच पेन्सिलने ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर मी याच्यावर कलर फिल केलेले आहे. बाकी सगळे कलर फिल करताना तुम्हाला दिसेल की कसं पिंक कलर